या जागेमध्ये आपल्याला उभं करणं आहे आपला एक डेअरी फार्म। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या ब्लॉग मध्ये। तर हे जागा आपण आपला डेअरी फार्म बांधण्यासाठी खरेदी केली, पण पहिले तर आपल्याला या जागेची साफसफाई करणं पडते। म्हणून मग पहिले जेसीबी वाल्याला फोन लावून दिला, तो म्हणे मला यायला जरा उशीर लागते। मग म्या म्हटलं काहीच वांधा नाही, तदलोक मी माझे काम करून घेतो। मग पहिले तर आपल्या वाडग्यात आलो, अटी जो आपण आपला सुका भुसा स्टोअर करेला आहे तो भुसा आपल्याला पहिले झाकणं पडते, कारण की जरा ढगाळ वातावरण दिसून राहिलं। गलतीने जर पाणी आलं तर आपला पुरा भुसावाला होऊन जाईल, म्हणून मग बिना टाइमपास करायचा पुरा भुसा झाकून घेतला। आणि हा भुसा काही गव्हाचा भुसा नाही बरं, हा तुरीचा आणि हरभऱ्याचा भुसा आहे। आमच्या इकडे आले कुटार म्हणतात, मी तर तुम्हाला ते समजलं पाहिजे म्हणून भुसा म्हणून राहिलो। मग हे आपले इकडले सगळे काम अटपून बिना गाडीले डबकी लटकवली, चाबीले गाडी लावली आणि डायरेक्ट आपल्या नवीन प्लॉट वर आलो। आणि अटी आल्याबरोबर पहिले जेसीबीत बसलो। मग ऑपरेटर भाऊन तर पहिले गाणे लावले आणि मगच कामाला सुरुवात केली। आणि गाणे वाजवता वाजवता एका घंट्यातच आपल्या पुऱ्या प्लॉटची सफाई करून टाकली। मग जसं जेसीबीचं काम झालं तसं जेसीबीला टाटा केलं आणि घरी येऊन डायरेक्ट म्हशी पाणी पाजायला लागलो। आणि मित्रांनो, आता जे आपल्या डेअरी फार्मचं काम आहे ते काम चालू झालं। आणि तुम्हाला जर डेअरी फार्मचे रोजचे अपडेट घ्यायचे असले तर आताच फॉलो आणि सबस्क्राईब दोन्ही बी करून टाका। आणि आता हा डेअरी फार्मचा पहिलाच पार्ट आहे, पुढे अजून असेच पार्ट येत राहतील, त्याच्यासाठी परत एकदा सांगून राहिलो, फॉलो करून घ्या।